स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सरपंच हत्येच्या दिवशी मारेकऱ्यांचा कराड सोबत बोलणं झाल्याचा एसआयटीचा कोर्टात दावा. कराडला पोलीस कोठडी मिळताच कराड समर्थक आणि विरोधक भिडले. बीड कोर्टासमोर मोठा राडा. कराड समर्थकांचं आंदोलन, तरुणांकडून टायर पेटवून निषेध. परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर महिलांचं आंदोलन. धनंजय मुंडेंना जातीय दंगली घडवायच्या आहेत. धनंजय मुंडेंच्या गुंडांची टोळी संपली पाहिजे. मनोज जरांगे यांचा हल्ला. वाल्मिक कराडला दुहेरी दणका. कर थकवल्यानं पिंपरीतील फ्लॅटचा लवकरच लिलाव, तर केस नगरपंचायतीकडून कराडच्या प्रस्तावित वाईन शॉपची एनओसी रद्द. कराडवर खंडणीचे गुन्हे असतील तर अजून ईडी का सक्रिय नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल. बीडमधील घडामोडीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. परळीचे सर्वेसर्वा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेंच्या कारवाईने बदनामी झालेली राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी. लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन. तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत दिला अभ्यास दौरे करण्याचा सल्ला. दाऊदच्या हस्तकांमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच. शरद पवारांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरंच स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्लाबोल. भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात.